आषाढी वारीला सुरुवात होण्याआधीच पावसानं मोठं संकट उभं केलं आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरानं आळंदी जलमय झाली आणि शहरामध्ये प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले। त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र वारीत खंड पडू देणार नाही अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पावसाने यंदाच्या आषाढी वारीवर संकटाचं सावट आणलंय। सलग मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। आळंदी शहरात पुराचं पाणी शिरलं असून अनेक भाग गुडघाभर पाण्याखाली गेलेत। इंद्रायणी नदीवरील शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्यानं समस्या वाढल्यात। पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रशासनाने सर्व वारकरी आणि भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांनी प्रवास सुरू केला आहे त्यांनी जिथे आहेत तिथेच सुरक्षित थांबावं। नदीपात्र, घाट परिसर आणि बंद पुलाकडे जाऊ नये। सुरक्षिततेसाठी हे आवाहन करण्यात आलंय। प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धबेट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेला आहे। देहूमध्येही वारकऱ्यांना अशाच सूचना देण्यात आल्या आहेत। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांनी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने सध्या देहूत येऊ नका असं स्पष्ट केलंय। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं संस्थानानं सांगितलंय। आळंदीत रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापन दल युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी ट्रस्टच्या भक्तनिवास इमारतीत अडकलेल्या 24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं आणि वीज पुरवठाही खंडित झाला होता। मात्र बचाव पथकांनी वेळेत सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला। आळंदीत पूरस्थिती असल्याने वारकऱ्यांनी सध्या देहू आणि आळंदीत जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय। वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। पावसाची परिस्थिती पाहता आळंदी देहूला येऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मात्र काही झालं तरी वारीत कसा खंड पडू द्यायचा, जे होईल ते माऊली बघून घेतील असं म्हणत वारकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित सांगितलं, परंतु आमची माऊली जी आहे सर्व याच्यावर मात करून आम्हाला सुखरूप पोहोचवणार हे निश्चित आहे। येऊ नका, पण आता दरवर्षीची वारी चालत आलेली आहे, तर ही खंडित झाली नाही पाहिजे आपली, त्यामुळे लोक तर येणारच आहे वारीला। वारकऱ्यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे तिढा निर्माण झालाय। पांडुरंगाच्या भेटीचे आस घेऊन गावागावातून निघून आळंदी आणि देहूला येणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे। याचं कारण गेले 48 तास मावळ तालुक्यामध्ये जो मुसळधार अतिमुसळधार पाऊस झालाय त्याचा परिणाम इंद्रायणी नदीला पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला विळखा घातलाय। इतकंच नाही तर आळंदीत रस्त्याने येणारे चारही पूल जे आहेत, ज्या मार्गाने आळंदीमध्ये येत आहेत, हे चारही पूल हे पाण्याखाली गेले। जवळपास 3 ते 4 फूट पाणी या पुलावरून वाहत आहे, त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकरी जे आहेत त्यांनी जिथे असाल तिथे थांबावं, सुरक्षित ठिकाणी थांबावं, स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी।
त्याचबरोबर रस्त्यावरून प्रवास करू नये. एका बाजूला इंद्रायणीला आलेला पूर तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांवर आलेली आषाढी वारी. अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या प्रशासनाला करावा लागत आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत खबरदारी घेतली जात आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, आळंदी.